नमस्कार, मी सुरेश कोडितकर यूट्यूबवरील ऑफबीट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. लादलेल्या महानगरीकरणाचे दुष्परिणाम ही मालिका आपण चालू केलेली आहे आणि त्याच्यामध्ये नागरीकरणाचे विविध विषय, त्या विषयांची मांडणी आपण करत आहोत. याच्या आधीचा विषय आपण हा मोळामुठा नदी सुधार प्रकल्पाबद्दल चर्चा केलेलीच आहे आणि ह्या मोळामुठा नदीमध्ये जे प्रक्रिया केलेलं अथवा न केलेलं सांडपाणी सोडण्यात येत आहे आणि मुळामुठा शुद्ध करण्याच्या अनुषंगाने हे सांडपाणी जर सोडलं नाही किंवा त्या सांडपाण्यावर पुरेशी प्रक्रिया करून शुद्ध केलेलं पाणी सोडलं तर काय बदल होऊ शकतात, या अनुषंगाने सगळी ही चर्चा सुरू आहे. आणि जुन्या सांडपाणी प्रकल्पांचं पुनर्नवीनीकरण किंवा त्यांची क्षमता वाढ, त्यांची दुरुस्ती या अनुषंगाने किंवा पूर्णतः नवीन करायचे, हा जो सगळा सव्य चालू आहे त्याचा आज आपण आढावा घेणार आहोत. मित्रांनो, पुण्यातील संपूर्ण सुव्यवस्थित सांडपाणी योजना इंग्रजांनी 1928 साली राबवलेली होती आणि पुणे शहरातील ते सांडपाणी साधारण 1951च्या 2,60,000 लोकसंख्येसाठी, त्या लोकसंख्येच्या अनुषंगाने जे सांडपाणी निर्माण होईल ते शुद्ध करण्यासाठी ते एकत्रित करून ते भैरोबा नाला, म्हणजे कोरेगाव पार्क ते मुंडवा रोडवर जो भैरोबा नाला आहे तिथे ते गुरुत्वीय पद्धतीने आणण्यात येऊन त्याच्यावर प्रक्रिया केली जायची, विविध जे प्रक्रियेतले टप्पे त्या अनुषंगाने. आणि निर्माण होणारा मलगाळ हा शेतकऱ्यांना वापरण्यात देण्यासाठी येत असे किंवा शुद्ध झालेलं पाणी आहे ते 17.5 इंचाच्या नळीने हडपसर मांजरी भागातील शेतकऱ्यांना शेतीसाठी देण्यात येणारी ही अत्यंत सुंदर अशी एक पद्धती होती. 31.8 दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात असे. ही ती सर्वात पहिली सांडपाणी प्रक्रिया केंद्राची सुरुवात होती आणि त्याच्यानंतर 1981 साली 90 दशलक्ष लिटर क्षमतेचं सांडपाणी प्रक्रिया केंद्र हे नायडू संसर्गजन्य आजाराच्या पुढे नदीपात्राच्या अलीकडे जी जागा आहे ते तिथे उभारण्यात आलं होतं. आणि साधारण म्हणजे जुनं जे भैरोबा नालाचं केंद्र आहे ते आणि या नायडू संसर्गजन्य रुग्णालयाच्या परिसरातील केंद्र मिळून साधारण 122 दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येत असे. आणि 1997पर्यंत साधारण 137 किलोमीटरच्या सांडपाण्याचं जे जाळं आहे ते पुणे शहरात उभारण्यात आलं होतं आणि ह्या सगळ्यातून सांडपाणी प्रक्रिया करण्यात येत असे. कालांतराने आता आपल्याला माहिती आहे की सांडपाणी प्रक्रिया, लोकसंख्या ज्या प्रमाणात वाढत चालली, ज्या प्रमाणात पाणीपुरवठ्याच्या सुविधा वाढवण्यात आल्या, पाणीपुरवठ्याची मागणी वाढली आणि जेवढं पाणीपुरवठाचा वापर होईल त्याच्या साधारण 80-85% हे सांडपाणी निर्माण होतं, असा एक ठोकताळा आपण बांधू शकतो. आता असं म्हटलं जातं की साधारण पुण्यात दररोज 1650 MLD वापर पुण्या शहरासाठी आहे. त्याच्यातून साधारण 1000 MLD सांडपाणी निर्माण व्हावं अशी अपेक्षा आहे, परंतु महानगरपालिका म्हणते की 745 दशलक्ष घनमीटरच सांडपाणी निर्माण होत आहे. आता या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याच्या अनुषंगाने जुन्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रांचं त्यांची जी कार्यक्षमता आहे ती वाढवणे आणि नवीन स्थापित करणे असा जो एक प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला होता, त्याला जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशनने, जायका असं म्हणलं जातं त्याला, 0.3% दराने 1,000 कोटी रुपयांचं कर्ज दिलेलं आहे आणि स्थापित क्षमता 477 दशलक्ष घनमीटर आणि नव्याने स्थापित करायची 396 दशलक्ष घनमीटर, असं भविष्यातील 873 दशलक्ष घनमीटर सांडपाण्यावर प्रक्रिया करायचं नियोजन करण्यात आलेलं आहे. आणि एकूण 378 कोटी या प्रकल्पावर आत्तापर्यंत खर्च झालेले आहेत. आणि ह्याच्यामध्ये जे पॅकेज देण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये अनेक गोष्टी समाविष्ट आहे. म्हणजे हे 1000 कोटी फक्त सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्यावर नसून तर 113.6 किलोमीटरच्या सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटारांची दुरुस्ती, सांडपाणी प्रक्रिया केंद्रांची उभारणी, पंपिंग मशिनरींचं दुरुस्तीकरण, क्षमता वाढवणे, संकलन नेटवर्क उभारणे, भूसंपादन आहे, GIS आहे, AIS म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स सर्वे नेटवर्क जे आहे ते आहे, स्काडा प्रणाली आहे. तर असे सगळं मिळून हे 999 अर्थात 1000 कोटीचं काम आहे.
आणि हे एक प्रकारचं पॅकेज आहे ज्याला आपण उपांग म्हणूया. आणि या अंतर्गतच या अंतर्गतच 11 सांडपाणी प्रक्रिया केंद्रांची उभारणी, त्यांचं क्षमता वाढ असं हे सगळं काम आहे. आणि या सगळ्या कामावर हे सगळं कामाचा एकूण खर्च 1173 कोटी रुपयांचा आहे. 300 कोटी रुपये देखभाल दुरुस्तीवर भविष्यात खर्च होणार आहे. 1473 कोटी रुपये एकूण खर्च आहे. मी आत्ता मागे सांगितलं की आत्तापर्यंत या प्रकल्पावर 378 कोटी रुपये खर्च झालेले आहे. आणि हे कामाचं केंद्र सरकारने या कामाला 2015मध्येच मान्यता दिली होती. तथापि रखडत भूमिपूजन मार्च 2022मध्ये झालं आणि या काम संपवण्याची मुदत मार्च 2015 आहे. आणि आत्तापर्यंत 45% काम झाले असं पुणे महानगरपालिकेचं म्हणणं आहे. आता ह्याच्यामध्ये जे 11 STP क्षमता निर्माण करायचे आहे, क्षमता वाढ निर्माण करायची आहे, तर त्याच्यामध्ये नायडू संसर्गजन्य रुग्णालयाच्या परिसरातील जे STP आहे त्याची क्षमता 127 MLD आहे. भैरोबा नाला पंपिंग स्टेशन ज्याचं काम सुरू झालेलं आहे ते 5 ते 10% झालं असेल, त्याची क्षमता 75 MLD आहे. धानोरीची क्षमता 33 MLD, खराडीची क्षमता 30 MLD, वारजेची क्षमता 28 MLD, वडगावची क्षमता 26 MLD, मुंडव्याची क्षमता 20 MLD, मत्स्यबीज केंद्राची क्षमता 7 MLD, तानाजीवाडी केंद्राची क्षमता 15 MLD, बानेर केंद्राची क्षमता 25 MLD, बॉटॅनिकल गार्डन सांडपाणी प्रक्रिया केंद्राची क्षमता 10 MLD असं हे सगळं चित्र आहे. मी भैरोबा नाल्याचं चालू असलेलं काम, धानोरीचं चालू असलेलं काम, खराडीचं, बोंडव्याचं यांची परिस्थिती म्हणजे यांचं कामाची प्रगती फार मोठ्या प्रमाणावर नाही आहे. 45% कदाचित महानगरपालिकेच्या रेकॉर्डनुसार त्यांचं जे अनुमान आहे, त्यांनी जे भौतिक काम पाहिले त्याची नोंदणी केलेली आहे त्यांच्या प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार संस्थेमार्फत. त्या अनुषंगाने हे 45% काम असेल. आणि बॉटॅनिकल गार्डन जे औंधला आहे तिथे जागेचा तिढा निर्माण झाला होता, कारण ती जागा ही कृषी विभागाची आहे. कृषी विभाग, महसूल विभाग, महानगरपालिका यांच्या संयुक्त बैठका होऊन ती जागा मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. आणि मला वाटतं राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून प्रक्रिया केलेल्या पाण्याचं जे स्टँडर्ड्स असावे, मानक असावे, त्याच्यामध्ये काही सुधारणा केल्या. DO किती असावा, BOD किती असावा, त्याच्यानंतर सस्पेंडेड सॉलिड असेल, डिझॉल्व सॉलिड असेल, pH किती असावा, ह्याचे जे मानक सुधारित केले. त्या अनुषंगानेही पूर्वीचे जे सांडपाणी प्रक्रिया केंद्र होते ते त्या मानकाला खरे उतरणारे नव्हते. त्यामुळे त्यांची दुरुस्ती, त्यांचं संकल्पन सुधारणा ही अनिवार्य झाली होती. आणि जायकाच्या निमित्ताने आता सगळंच नवीन उभारण्याचं जे काम चालू आहे ते पुणे शहरासाठी करण्यात येत आहे. आणि ते पुणे शहराची पुढच्या काही वर्षांची सांडपाणी प्रक्रिया क्षमता वाढ आणि नदीत सोडलं जाणारं जे प्रक्रिया केलेलं अथवा न केलेलं पाणी असा सगळा हा एकूण प्रस्ताव आहे. आणि त्या प्रस्तावाच्या अनुषंगाने काम हाती घेऊन ते पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न करण्यात येत आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की नदीची जी परिसंस्था आहे त्या परिसंस्था ती नष्ट होऊन नदीचं संपूर्ण पाणी हे प्रदूषित झालेलं आहे. या सांडपाणी प्रक्रिया केंद्रांमुळे नदीमध्ये सोडलं जाणारं पाणी हे शुद्ध असेल, चांगलं असेल. त्याच्यामुळे जे एक जलीय अधिवास आहे तो पुन्हा निर्माण होईल, एक चांगली साखळी जैवशृंखला निर्माण होईल असं आपण आत्ता म्हणू शकतो. पण प्रत्यक्ष काम पूर्ण झाल्यावर ग्राउंड झिरोवर जी परिस्थिती असेल त्याबद्दल आत्ताच भाकीत करणं अवघड आहे. ही जैविक जो अधिवास असतो, परिसंस्था असते, ती अनेक घटकांशी संबंधित असते. एक घटक जरी त्याच्यातला ढासळला तरी त्याच्यावर संपूर्ण जैवशृंखलेवर परिणाम होतो. आणि ही जैवशृंखला पुन्हा नव्याने स्थापित करणे हे एक मोठं आव्हान असतं. आणि ते आव्हान हे पंचमहाभूतांच्या साह्याने निर्माण होणाऱ्या क्रिया, अभिक्रिया या अनुषंगाने निर्माण होतं. त्याच्यामध्ये झाडे असेल, माती असेल, रोपटी असेल, सूर्यप्रकाश असेल, जीवाणू, विषाणू असतील, त्या सर्वांची आपापली एक भूमिका असते. त्यामुळे मुळा मुठा नदी शुद्धीकरण प्रकल्प, मुळा मुठा नदीचे काठ यांचं काठ किंवा ज्याला आपण बँक्स म्हणतो त्यांचं सौंदर्यीकरण असेल, त्यांचं बळकटीकरण असेल आणि मुळा मुठा नदीमध्ये सोडलं जाणारं सांडपाणी असेल, या सगळ्यांचा जो पसारा आहे तो एकत्रित पसारा दुरुस्त करायचं, तो एकत्रित पसारा चांगल्या पद्धतीने त्याची मांडणी करून
प्रदूषित करणारे, घाण करणारे घटक आहे ते बाजूला टाकून ते विलगीकरण करून नदीला त्याचं पुनर्वैभव प्राप्त करून देण्याचा जो हा एक मोठा विडा महानगरपालिकेने उचललेला आहे, तर त्याला आपल्या सगळ्यांची साथ मिळणं गरजेचं आहे. त्याला या पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणारे पुणे शहरातील अनेक घटक आहे, अनेक स्वयंसेवी संस्था आहे, त्या सर्वांनी मिळून आपले याबद्दल अभिप्राय, आपले याबद्दल मतं, सूचना, मार्गदर्शन या सर्वांनी करून देऊन हे मोठं आव्हान शिवधनुष्य पेलायला हवं असं माझं मत आहे. लादलेल्या महानगरीकरणाचे दुष्परिणाम आणि साचलेलं नागरीकरण आणि साचलेल्या नागरीकरणाच्या अनुषंगाने आपण जे नागरीकरणामध्ये सुधारणा करत आहोत त्याचं मोठं आव्हान पुणे शहरात उभं येऊन ठाकलेलं आहे आणि ते कोणा एकट्याच्या बळावर त्याचं निराकरण केलं जाईल अशी परिस्थिती नाही आहे. या अनुषंगाने हा जो व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे त्यावर तुमचा अभिप्राय काय ते मला जरूर सांगा. आणि मुळामुठा ही मुठ्यापासून सुरू होऊन संगमापर्यंत येऊन मुळा नदीचा तर उगम तिकडे टेमघर धरणाच्या तिकडे येऊन पुण्यात येणारी एकत्रित होणारी या नदी हा सगळा जो पट्टा आहे तो पूर्णतः दूषित, प्रदूषित आणि घाण झालेला आहे. तो पुन्हा नव्याने सुधारणा करणे हे एवढं सोपं काम नाही. तरी पण आपण त्या दृष्टीने प्रयत्न करत आहोत आणि या प्रयत्नाला आपल्या सगळ्यांची साथ मिळणं गरजेचं आहे. तेव्हा या प्रयत्नांच्या अनुषंगाने तुमच्या मतांतराशी मला अवगत करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर कळवा. आपण हा विषय घेऊन पुन्हा नव्याने काही मांडणी करावी लागली तर ती करणार आहोत. पण तुर्तास हा व्हिडिओ आणि त्या अनुषंगाने आणि मागच्या व्हिडिओच्या अनुषंगाने, कारण हे दोन्ही जोडलेले विषय आहेत, तुमचे अभिप्राय, मतं मला जरूर कळवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.